एकीकडे ड्रेझरला परवानगी, दुसरीकडे गाळाच्या नावाखाली वाळू उपशाला अभय. रीतसर परवानगी घेतलेले ड्रेजिंग वाळू व्यावसायिक मात्र अडचणीत. महाड तालुक्यात येणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी गाळ उपसा करण्यात येत आहे. मात्र गाळ उपसा बाजूला ठेवून वाळू उपसा तेजीत असल्याचं दिसून येत आहे. आता पुन्हा गाळ उपसा करण्यासाठी गांधारी, काळ आणि सावित्री नद्यांबरोबर उपनद्यांवर देखील उपसा सुरू करण्यात आला आहे. महाड तालुक्यात केंबुर्ली गावाजवळ तर नदीत रस्ता तयार करून दगडगोटेसह वाळू उपसा केला जात आहे. याच ठिकाणी शासनाने परवानगी दिलेल्या ड्रेझरद्वारे उत्खनन सुरू आहे. त्याच्या शेजारीच गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा केला जात आहे. यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याने नदीमध्ये नियम डावलून उत्खनन केले जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाची हानी जरी होत असली तरी आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारी अधिकारी देखील तोंडावर पट्टी बांधून बसले आहेत. ठेकेदाराकडून प्रशासन ड्रेजिंगसाठी कर भरून घेत आहे, तर दुसरीकडे चोराटी वाळू विक्रीला अभय दिले जात असल्याने शासकीय रीतसर परवानगी मिळालेल्या ड्रेजिंग वाळू व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. याकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.